नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण द युनिक अकॅडमी प्रकाशित महाराष्ट्र वार्षिकी 2019 या ग्रंथाची थोडक्यात माहिती करून घेऊयात। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी व तत्सम विषयांचं महत्त्व हे दिवसेंदिवस वाढत आहे। तथापि महाराष्ट्र वार्षिकी हा जो ग्रंथ द युनिक अकॅडमीने प्रकाशित केला त्याची सुरुवात 2008-9 साली सुरू झाली। त्यामुळे आपण 2019च्या ग्रंथाची थोडक्यात माहिती घेण्यापूर्वी महाराष्ट्र वार्षिकीच्या प्रकल्पाविषयी थोडक्यात माहिती घेऊयात। महाराष्ट्र वार्षिकी ही संकल्पना मुळात द युनिक अकॅडमीचे संचालक माननीय तुकाराम जाधव सर आणि मल्हार पाटील सर यांना सुचली आणि अतिशय कल्पकतेने त्यांनी ती अंमलात आणली। त्यामध्ये अनेक व्यक्तींचा सहभाग होता, अनेकांनी त्यांना सहकार्य केलं आणि त्यामुळे 2008-9चा ग्रंथ साकारला आणि त्यामध्ये सातत्य ठेवत दरवर्षी हा ग्रंथ प्रकाशित करण्यात येऊ लागला आणि हे 2019 हे या वार्षिकीचं 11वं वर्ष आहे। महाराष्ट्र वार्षिकी या प्रकल्पाची काही ठळक वैशिष्ट्ये आपण या निमित्ताने अधोरेखित करूयात। पहिलं वैशिष्ट्य आपल्याला असं दिसतं की भारताबद्दल जेव्हा आपण बोलतो किंवा देशाचे संबंध सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, ऐतिहासिक, भौगोलिक या घटकांचा विचार करायचा म्हटलं तर आपल्यापुढे एक संदर्भ ग्रंथ असतो, त्याचं नाव इंडिया इयरबुक। मग हे इंडिया इयरबुक आपल्याला इंग्रजीमधून उपलब्ध होतं, हिंदीमधून उपलब्ध होतं किंवा काही प्रादेशिक भाषांमध्ये त्याची भाषांतरं आपल्याला आढळून येतात। पण महाराष्ट्रातील मराठी माध्यमातून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असं एखादं इयरबुक उपलब्ध करून देता येईल का, हा विचार महत्त्वाचा होता आणि त्या विचाराचा पाठपुरावा तुकाराम जाधव सरांनी केला आणि त्यातून महाराष्ट्र वार्षिकीचा प्रकल्प साकारला। महाराष्ट्र वार्षिकीमध्ये आपल्याला दिसतं की 2008-9ला सुरुवात केली तेव्हा त्या वार्षिकीमध्ये महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, प्रशासकीय, आर्थिक, राजकीय, साहित्यिक, भौगोलिक अशा विविध अंगाने समग्र आढावा घेण्यात आला होता आणि हीच परंपरा पुढे चालू ठेवण्यात आली होती। 2013ला MPSCचा जेव्हा मोठ्या प्रमाणात पॅटर्न बदलला त्यानंतर आपण महाराष्ट्र वार्षिकीच्या रचनेमध्ये आणि आशयामध्ये देखील आमूलाग्र बदल केला। 2014च्या वार्षिकीमध्ये आपण हा जो काही स्थितिशील भाग म्हणता येईल ज्याला, तो भाग एका स्वतंत्र भागामध्ये प्रकाशित केला आणि सरत्या वर्षातील माहितीचा आढावा घेणारा दुसरा भाग आपण प्रकाशित केला आणि 2015 सालापासून नियमितपणे आपण महाराष्ट्र वार्षिकी ही सरत्या वर्षातील घडामोडींचा आढावा घेणारी वार्षिकी म्हणून प्रकाशित करत आलो आहोत। 2008-9 नंतरच्या वार्षिकीमध्ये आपण पाहतोय की सातत्याने आपण नवनवीन बदल केलेले आहेत। तर पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं की 2008-9 पासून ते 2019 पर्यंत आणि पुढेही महाराष्ट्र वार्षिकी ही प्रकाशित होत राहील। याचाच अर्थ गेल्या 10-11 वर्षातील महाराष्ट्राच्या समग्र जीवनाचा एक दस्तऐवज आपल्याकडे उपलब्ध आहे आणि हा विद्यार्थ्यांना नक्कीच लाभदायक ठरणारा महत्त्वाचा भाग आहे। मराठीमधून अशा पद्धतीने विविध घडामोडींवरती भाष्य केलेलं, त्यांचं विश्लेषण केलेलं आणि अतिशय बिनचूक अशी माहिती देण्याचा प्रयत्न या वार्षिकीमध्ये केलेला आहे। दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला दिसतं जे महाराष्ट्राच्या सर्वांगीण जीवनाचं चित्र आपल्याला महाराष्ट्र वार्षिकीतून पाहायला, अभ्यासायला मिळतं। हा एक त्यातला महत्त्वाचा वैशिष्ट्याचा भाग आपल्याला म्हणता येतो। तिसरं याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे की केवळ स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठीच नाही तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विविध स्तरातील विद्यार्थ्यांशिवाय सर्वसाधारण वाचक, जिज्ञासू, अभ्यासक, पत्रकार या सर्वांना देखील महाराष्ट्र वार्षिकी हा एक संदर्भ ग्रंथ वाटते। पुढचं वैशिष्ट्य महाराष्ट्र वार्षिकीचं ते म्हणजे महाराष्ट्र वार्षिकीमध्ये आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारची माहिती संकलित करतो, त्या माहितीवरती संपादकीय संस्कार करतो आणि ती वाचकांना अतिशय सुलभ होईल, त्यांना ती वाचनीय वाटेल अशा पद्धतीने आपण तिची मांडणी करतो। तर या सर्व प्रक्रियेमध्ये महाराष्ट्र वार्षिकीतील माहितीची अचूकता नोंदवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। त्यासाठी अतिशय अद्ययावत असे संदर्भ साहित्य वापरलेले आहेत आणि बिनचूकता ठेवण्याचा आपण त्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे। तर अशा प्रकारे महाराष्ट्र वार्षिकी हा ग्रंथ किंवा हा प्रकल्प आपण वाचकांना उपलब्ध करून देतो। आता 2019च्या महाराष्ट्र वार्षिकीबद्दल बोलायचं झालं तर त्यातल्या काही ठळक बाबी आपल्याला इथे स्पष्टपणे नमूद करता येतील। पहिली बाब म्हणजे सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे की महाराष्ट्र वार्षिकीमध्ये आपण विशेष लेख हा एक भाग देतो की ज्याच्यामध्ये महाराष्ट्राविषयी सविस्तर माहिती देणारे विविध
अंगाने एखाद्या विषयाची चर्चा करणारे तज्ज्ञांकडून लिहिलेले लेख आपण त्याच्यामध्ये देत असतो। त्यानंतर आपण 2010च्या वार्षिकीपासून महाराष्ट्राबरोबरच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्या काही त्या वर्षातल्या महत्त्वाच्या घडामोडी असतील त्याच्यावरती तज्ज्ञांचे भाष्य करणारे लेख आपण त्याच्यामध्ये द्यायला लागलो। तर अशा प्रकारे विशेष लेख हा महाराष्ट्र वार्षिकीचा एक महत्त्वाचा भाग राहिलेला आहे। 2019च्या महाराष्ट्र वार्षिकीमध्ये आपल्याला प्रामुख्याने 3 विभाग दिसतात। दृष्टिक्षेपात महाराष्ट्र आणि संकीर्ण महाराष्ट्र हा पहिला विभाग, विशेष लेखांचा दुसरा विभाग आणि लक्षवेधी आणि काही संक्षिप्त घडामोडी हा तिसरा विभाग आपल्याला 2019च्या वार्षिकीमध्ये दिसून येतो। महाराष्ट्र वार्षिकी 2019 हा ग्रंथ जवळपास 400 पानांचा ग्रंथ आहे। विद्यार्थ्यांची परीक्षेच्या पूर्वीची तयारी विचारात घेऊन आणि त्यांना उपलब्ध असलेला कालावधी लक्षात घेऊन आपण कमी पानांमध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे वार्षिकीच्या पानांची संख्या ही आपण आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे हे जे 3 विभाग आहेत त्यामध्ये आपण विविध स्तर त्याच्यामध्ये केलेले आहेत किंवा माहितीचे त्याच्यामध्ये विविधांगी स्वरूप ठेवलेलं आहे। पहिला जो भाग आहे दृष्टिक्षेपात महाराष्ट्र आणि महाराष्ट्रविषयक संकीर्ण माहिती, याच्यामध्ये जर आपण अनुक्रमणिका पाहिली महाराष्ट्र वार्षिकीची तर आपल्याला लक्षात येईल की त्याच्यामध्ये लोकसंख्यात्मक माहिती, प्रशासकीय माहिती, प्राकृतिक माहिती, त्यानंतर महाराष्ट्राची संकीर्ण माहिती, यामध्ये महाराष्ट्रातली शिक्षणविषयक स्थिती, विविध संस्था, संशोधन संस्था यांचा उल्लेख, त्यानंतर विविध प्रकारचे सांख्यिकी माहिती आपण त्याच्यामध्ये नमूद केलेली आहे। त्याचबरोबर आपले राजकीय पदस्थ म्हणजे महाराष्ट्राच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतचे मुख्यमंत्री, राज्यपाल, उपमुख्यमंत्री, विधिमंडळातले सदस्य, विधिमंडळातील विरोधी पक्षनेते, महाराष्ट्रातील खासदार वगैरे अशी विविध प्रकारची माहिती आपण याच्यामध्ये दिलेली आहे। त्याचबरोबर जे काही सन्माननीय किंवा प्रतिष्ठित असे पुरस्कार असतात त्यातील महाराष्ट्रातल्या व्यक्तींना कोणते पुरस्कार मिळालेले आहेत त्याबाबतची आपण माहिती दिलेली आहे। उदाहरणार्थ ज्ञानपीठ पुरस्कार सारखे पुरस्कार, तर असे पुरस्कार सुरुवातीपासून आज तागायत कोणकोणत्या मराठी लेखकांना मिळालेले आहेत त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण दिलेली आहे। याशिवाय पहिल्याच विभागामध्ये आपण महाराष्ट्रातील आर्थिक सर्वेक्षण गेल्या वर्षातील त्याचा आढावा घेतलेला आहे। त्याचबरोबर गेल्या वर्षातील महाराष्ट्राचा अंदाजपत्रक त्याचाही आपण संक्षेपाने आढावा घेतलेला आहे। तर एकंदरीत 73 ते 74 पानांमध्ये आपण पहिला विभाग समाविष्ट केलेला आहे। त्यानंतरचा दुसरा विभाग आहे महाराष्ट्र वार्षिकीमधला, तो म्हणजे विशेष लेखांचा विभाग। तर या विभागामध्ये आपण आणखीन 3 उपप्रकार केलेले आहेत। तर सरत्या वर्षातील जे काही अत्यंत महत्त्वाचे विषय होते त्या विषयांना अनुसरून हे उपविभाग आपण केलेले आहेत। त्यातला पहिला उपविभाग आहे सामाजिक आर्थिक धोरणात्मक अस्वस्थता, याच्यामध्ये काही तज्ज्ञांचे विशेष लेख आहेत। त्यानंतरचा दुसरा उपविभाग आहे दुष्काळ, शेती आणि पाणी प्रश्न, म्हणजे राज्याला जे ज्वलंत प्रश्न भेडसावणारे आहेत त्या प्रश्नांबद्दलची एक टिप्पणी आपण या विभागामध्ये दिलेली आहे। आणि तिसरा विभाग आहे तो म्हणजे रोजगाराचा प्रश्न। तर विशेष लेखामध्ये आपण हे जे 3 उपविभाग नमूद केलेले आहेत या 3 उपविभागांमध्ये तज्ज्ञांचे, भाष्यकारांचे जवळपास 28 लेख आपण नमूद केलेले आहेत। तर अतिशय हा वाचकांना समृद्ध अनुभव देणारा असा हा विशेष लेखांचा विभाग आहे। त्यानंतरचा पुढचा तिसरा विभाग आहे तो म्हणजे लक्षवेधी। 2015 पासून आपण महाराष्ट्र वार्षिकीमध्ये लक्षवेधी हा एक नवीन विभाग समाविष्ट केलेला आहे। या विभागाचं वैशिष्ट्य आपल्याला काय दिसतं तर साधारणपणे आपण चालू घडामोडी किंवा इतर तत्सम विषयासंदर्भात फक्त घटनांची जंत्री न देता त्या घटनांवरती एक 400 ते 600 शब्दांमध्ये भाष्य करणारा एक मजकूर आपण लक्षवेधीमध्ये देत असतो आणि हा विभाग विद्यार्थ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय ठरलेला आपल्याला दिसतो आणि नावाप्रमाणेच हा विभाग कोणत्याही वाचकाचं लक्ष वेधून घेतो। या विभागामध्ये आपण जी माहिती देतो ती सरत्या वर्षातील अतिशय महत्त्वाच्या घटनांविषयीची असते आणि त्यामध्ये साधारण क च्या बाराखडीला अनुसरून म्हणजे का, कधी, कोठे, केव्हा या प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्या विषयासंदर्भात मिळावीत या अनुषंगाने आपण ते विषय त्याच्यामध्ये निवडलेले असतात। आपण जर वार्षिकीची अनुक्रमणिका पाहिली तर लक्षवेधीमध्ये आपण आणखीन 13 ते 14 उपविभाग त्याच्यामध्ये दिलेले आहेत। उदाहरणार्थ सरत्या वर्षातील म्हणजे 2018 या वर्षात राज्यामध्ये कोणत्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडल्या, घटना घडल्या त्या संबंधीची माहिती आपल्याला पाहायला मिळते। आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य या वर्षाचं म्हणजे आपण आरक्षण हा एक उपविभाग लक्षवेधीमध्ये नमूद केलेला आहे। म्हणजे गेल्या वर्षीचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की राज्यामध्ये आरक्षणाच्या विषयावरून अनेक पद्धतीने
वातावरण ढवळून निघालं। त्यामुळे आरक्षण हा विषय आपण स्वतंत्रपणे हाताळला आहे आणि यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीशिवाय अनेक विविध समाज घटकांकडून जी आरक्षणाची मागणी होते त्या सर्वांचा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे। आणि ही मागणी कधीपासून सुरू झाली ते आत्ता त्या विषयाची काय स्थिती आहे इथपर्यंत आपण 400 ते 600 शब्दांमध्ये आरक्षण या घटकामध्ये जवळजवळ 7 समाज घटकांच्या आरक्षणाच्या मागणीचा आढावा घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने निवड नियुक्ती, मानवी हक्क विषयक घडामोडी, विज्ञान तंत्रज्ञान विषयक घडामोडी, उच्च न्यायालयाचे निर्णय, महाराष्ट्राच्या विधिमंडळाने केलेले विविध कायदे, महाराष्ट्र सरकारने घेतलेले विविध निर्णय, योजना, कार्यक्रम, आदरांजली अशा अनेक घटकांना स्पर्श करत आपण लक्षवेधी हा विभाग मोठ्या प्रमाणात देण्याचा प्रयत्न केलेला आहे। या पूर्ण लक्षवेधीमध्ये जवळपास 114 घटना आपण नोंदविलेल्या आहेत। तर थोडक्यात सांगायचं झालं तर दृष्टिक्षेपात महाराष्ट्र, विशेष लेख आणि लक्षवेधी या 3 विभागांच्या माध्यमातून जो कोणी वाचक महाराष्ट्र वार्षिकीचं वाचन करेल त्याला महाराष्ट्राचं गेल्या सरत्या वर्षातलं एक समग्र चित्र त्याच्या डोळ्यापुढे निश्चितच उभं राहील यात शंका नाही। आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे सर्वसाधारण वाचकांप्रमाणेच स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी आणखीन कोणत्या दृष्टीने महाराष्ट्र वार्षिकी उपयुक्त ठरते तर आपण जर पाहिलं तर राज्यसेवा म्हणजे MPSCच्या पूर्व, मुख्य आणि मुलाखत या तिन्ही टप्प्यांवर तसेच UPSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या मुलाखतीच्या टप्प्यावरती महाराष्ट्र वार्षिकी विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त ठरते। उदाहरण द्यायचं झालं तर आपण पाहू शकतो की पूर्व परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारले जातात त्यातले 4 ते 5 प्रश्न हे थेटपणे आपल्याला महाराष्ट्र वार्षिकीच्या संदर्भाने लिहिता येऊ शकतात किंवा सोडवता येऊ शकतात। त्यामुळे हा एक महत्त्वाचा भाग झाला। दुसरा भाग मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर महाराष्ट्र वार्षिकीचं जर आपण विस्ताराने सखोल वाचन केलेलं असेल आणि त्यातले विविध कंगोरे जर लक्षात घेतले असतील तर मुख्य परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारले जातात त्यातल्या काही प्रश्नांमध्ये 3 कोणते पर्याय हे त्या प्रश्नाचं उत्तर असू शकत नाही, किमान याचा तर्क आपल्याला या माहितीच्या आधारे लावता येऊ शकतो। त्यामुळे आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा महाराष्ट्र वार्षिकीचा एक सहाय्यभूत घटक असल्याचं लक्षात येतं। पुढचा महत्त्वाचा भाग म्हणजे मुलाखत। मुलाखतीमध्ये विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या घडामोडींवरती प्रश्न विचारले जातात। हे MPSCच्या बाबतीत जसं होतं तसंच UPSCच्या बाबतीत सुद्धा होतं। त्यामुळे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये काय काय बदल घडत आहेत किंवा कोणत्या महत्त्वाच्या घटना घडामोडी आहेत त्याच्यावरती विविध अंगाने माहिती देणारा हा जो घटक आहे त्या घटकाची तयारी मुलाखतीसाठी आपल्याला महाराष्ट्र वार्षिकीमधून करता येऊ शकते। थोडक्यात विद्यार्थी मित्रांनी महाराष्ट्र वार्षिकीला एक चांगलं नाव दिलेलं आहे, ते म्हणजे महाराष्ट्राचं मराठीतलं पहिलं इयरबुक। म्हणजे आपल्याला भारताचं इयरबुक माहीत आहे, इंडिया इयरबुक ज्याला आपण म्हणतो ते माहीत आहे, पण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेतून प्रकाशित होणारं हे पहिलं इयरबुक आहे। हे विद्यार्थ्यांचं नामाभिमान आपण अतिशय उत्तम रीतीने जपत आहोत आणि त्या कसोटीवर उतरण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। तर अशा रीतीने महाराष्ट्र वार्षिकी 2019 हा संदर्भ ग्रंथ आपल्याला येणाऱ्या परीक्षांसाठी तसेच महाराष्ट्राचं सामाजिक, आर्थिक, राजकीय जीवन याचं चित्र आपल्या डोळ्यापुढे उभं राहण्यासाठी एक चांगला संदर्भ ग्रंथ ठरेल यात शंका नाही। महाराष्ट्र वार्षिकी 2019 ही आपल्या संग्रही असणं नक्कीच एक आनंदाची बाब आहे किंवा ती आपल्याला नक्कीच फायदेशीर बाब ठरणार आहे। तर आपण पुन्हा भेटूयात नवीन एका पुस्तकाच्या परिचयाच्या निमित्ताने। तोपर्यंत मी आपली रजा घेतो। धन्यवाद। Press the bell icon on the YouTube app and never miss another update from the Unique Academy. Don't forget to like, comment and subscribe to our channel. Stay tuned.